नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आज आपण कापूस फवारणी चौथी करत आहोत. तरी आपण पाहू शकता की काही पानं ही आकसल्यासारखी झाली आहेत, जेणेकरून त्यानं आकाशाकडे तोंड केलेले आहे. तरी त्यासाठी आपण कापूस फवारणी चौथी करत आहोत. तरी कापूस फवारणी चौथी करत असताना आपण हानिका कंपनीचे SLS 909 हा प्रोडक्ट आणलेला आहे, जेणेकरून ह्यानं जो आपल्या कापसावरती थ्रिप्स आहे, जी पानं रस शोषण करतात, जे आपल्या झाडामधील अवयव शोषण करतात, त्यासाठी आपण जी 909 फवारणी करत आहोत. व जी आपल्या कापसावरती आळी आहे, त्या आळीसाठी डेनिटॉल, हे पहा, हे डेनिटॉल आहे. हे डेनिटॉल आळीसाठी काम करते. आपण हे आळीसाठी फवारत आहोत. आपण पाहू शकता, हे प्रतिपंपासाठी आपण 25 ml ह्या प्रकारे वापरत आहोत. तरी डेनिटॉल प्रतिपंपासाठी 25 वापरत आहोत व 909 प्रतिपंपासाठी 30 ml वापरत आहोत. तरी आपण पाहू शकता, सध्याच्या स्थितीला आपला कापूस अशा प्रकारे आहे. हे पहा, अशा प्रकारे सध्या फुलं पाती लागलेले आहेत. जेणेकरून आपण घ्यावायची काळजी होईल तेवढं, तर इथून पुढं कापसाला युरिया कसल्याही प्रकारे न टाकता, युरिया जर टाकला तर आपल्या कापसाची पातेगळ होते. हे प्रथम सर्व शेतकरी बांधवांना समजून घ्यावे. जर आपण युरिया पेरला किंवा टाकला तर पातेगळ ही 100% होते आणि त्यामुळे झाडाला माल कमी राहतो. तरी आपण सुद्धा कापूस फवारणी चौथी अशा प्रकारे करू शकता. 909 SLS कंपनी हॅनिका कंपनीचा आहे व बायो डेंटॉल 25 ml हे आळीसाठी काम करते. हे सुद्धा आपण घेऊन फवारणी करू शकता. तरी पाहू शकता, हे आपला अशा प्रकारे कापूस आलेला आहे. आणि होईल तेवढं तर आपल्या कापसाची हाईट जास्त होऊन देऊ नये. 5 फूट हाईट झाल्याच्या नंतर त्याचे शेंडे खोडून घ्यावे, जेणेकरून हाईट जास्त न झाल्याच्या कारणास्तव माल ही चांगल्या प्रकारे पोचतो व आवरेज ही चांगली निघते. त्यामुळे कापसाची होईल तेवढी तर जास्त वाढ न होऊन देता त्याचे शेंडे खोडा. आपल्याला आता प्रथम सांगितलंच होतं आपण की गळफांदी काढल्याच्या नंतर बोंड ही पोचतात. त्यामुळे होईल तेवढं तर आपण कापसाचे शेंडे खोडून टाका. पहा, अशा प्रकारे सध्या कापूस आहे. तरी पानं आपल्या कापसाची आकसल्यासारखी झाली होती, त्यासाठी आपण ही फवारणी करत आहोत. तरी नक्की कमेंट करून सांगा आपल्याला कापूस कसा वाटला. आपला शेतकरी पुत्र कृषी मित्र भूषण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जय जवान जय किसान.